नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला तर माहिती आहे आपण 10वीची एक अभ्यासाची सिरीज सुरू केलेली आहे, व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये आपण विज्ञान विषयाचे प्रत्येक चॅप्टर स्टडी करणार आहोत आणि ह्या चॅप्टरचा स्टडी करण्यापूर्वी आपल्याला विज्ञान 1 चा अभ्यासक्रम काय आहे, चॅप्टर वाइज डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्याचबरोबर विज्ञान 2 चे चॅप्टर कुठले आहेत, त्याचे डिस्ट्रीब्युशन मार्क्स कसं असतं याबद्दल आपल्याला आयडिया मिळाली पाहिजे आणि ह्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान 1 मध्ये 10 चॅप्टर आहेत, त्या 10 चॅप्टरचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान 2 वरती फोकस करणार आहोत। मग विज्ञान 2 मध्ये किती चॅप्टरचा स्टडी करायचा आहे, तर 10 चॅप्टर आहेत। जसे तुम्हाला विज्ञान 1 मध्ये 10 चॅप्टर होते, त्याचप्रमाणे विज्ञान 2 मध्ये देखील तुम्हाला 10 चॅप्टरचा स्टडी करायचा आहे। आता आपल्याला महत्त्वाचा पॉइंट हा आहे, ह्या 10 चॅप्टर पैकी कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अभ्यासाला योग्य दिशा मिळणार आहे आणि ह्यासाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। विज्ञान 2 मधील पहिला जो चॅप्टर येतो त्या चॅप्टरची जी सुरुवात आहे किंवा तो चॅप्टर आपल्या विज्ञानाचा आहे तो आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। आता हेरिडिटी आणि इव्होल्यूशन मध्ये खूप सुंदर प्रकारचा थेरॉटिकल कंटेंट आहे। जसे की बघा, एक उदाहरण आपण घेऊया। तुम्ही जे दिसता, तुम्ही तुमची उंची असेल, तुमच्या केसांचा रंग असेल, चेहरेपट्टी असेल, हे सगळं तुमच्या आई किंवा वडिलांसारखं दिसत असतं। म्हणजेच थोडक्यात काय, अनुवंशिक गुणधर्म तुमच्याकडून किंवा तुमच्या मागच्या पिढीकडनं तुमच्याकडे येतात, तुमच्याकडनं तुमच्या पुढच्या पिढीकडे जातात। याचा अभ्यास आपण इथे हेरिडिटी या स्टडी करणार आहोत चॅप्टर मध्ये। आणि मग या चॅप्टरचा खूप इंटरेस्टिंग थेरॉटिकल कंटेंट आहे याच्यामध्ये आणि या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्कांचं। म्हणजे जर तुम्ही हेरिडिटी आणि इव्होल्यूशनचा थेरॉटिकल कंटेंट क्लिअर केला, एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेक्शन 1 म्हटले की तुम्हाला आकृत्या आणि न्यूमेरिकल्स असतात आणि सेक्शन 2 मध्ये फक्त थेरॉटिकल कंटेंट आहे आणि डायग्राम्स आहेत। त्याच्यामुळे जर तुमची थेरॉटिकल कंटेंट चांगला असेल, बरोबर आहे, तर तुम्हाला हा चॅप्टर किंवा हा जो पूर्ण सेक्शन आहे यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर हेरिडिटी आणि इव्होल्यूशन यामध्ये आपण अनुवंशिकता कशी येते, ठीक आहे, डीएनए आरएनए काय प्रकार असतो याबद्दल चर्चा करणार आहोत या चॅप्टरमध्ये। या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्कांचं। त्यानंतर दुसरा चॅप्टर जो आहे तो आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1। हाही सुंदर चॅप्टर आहे। हा चॅप्टर आहे तसा तुम्हाला पुन्हा 11वी आणि 12वी साठी युजफुल असणार आहे, त्यामुळे ह्या चॅप्टर वरती फोकस करायचं आहे। इथे काय स्टडी करायचं आहे आपल्याला, तर वेगवेगळे ॲनिमल्स आहेत, बरोबर आहे। मग त्या तुमचे एका सेल पासून बनलेले असतील किंवा मग 2 पेक्षा जास्त सेल पासून बनलेले असतील, यांची लाईफ प्रोसेस कशी चालते, म्हणजे त्यांचं लाईफची सुरुवात कशी होती, कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये सायकल असतील, ह्या सगळ्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत की काय लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि ह्या चॅप्टरचं जे वेटेज आहे ते आहे 6 मार्कांचं। त्यानंतर तिसरा नंबरचा चॅप्टर आहे तो आहे कुठला, सेम लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2। आता इथे आपल्याला काय करायचंय, ॲनिमल त्यातल्या त्यात ह्युमन बिईंग वरती फोकस करायचंय। रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा इथे आपण स्टडी करणार आहोत, त्याचबरोबर प्लांट्सची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत। वेगवेगळ्या डायग्राम्स आहेत, भरपूर इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स आहेत। हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि ती मेन म्हणजे कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्हाला या चॅप्टरचे जे 7 मार्क्स आहेत हे 7 मार्क्स पाडायला कुठेही अडचण येणार नाही आणि हा चॅप्टर पण तितकाच सोपा आहे। आता आपण येतो पुढच्या चॅप्टरकडे। त्या चॅप्टरचं नाव आहे, 4 नंबरचा चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, आपल्या आजूबाजूला इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे इतकं पोल्युशन वाढलेलं आहे। मग आता हे जे काही पोल्युशन होतं हे कंट्रोल करायची रिस्पॉन्सिबिलिटी पण आपलीच आहे ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून। मग आपण काय करू शकतो, कुठल्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्यामुळे आपण पोल्युशन कंट्रोल करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। आणि खूप छान चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे की ज्याचं वेटेज आहे 7 मार्क्स। त्यानंतर 5th नंबरचा चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी। आता टुवर्ड्स ग्रीन एनर्जी ह्या चॅप्टर मध्ये लर्न काय करायचंय, तर ऍक्च्युली आपल्या सगळ्यांनाच माहितीये की पोल्युशन खूप वाढलेलं आहे। त्यानंतर आपण जे पेट्रोल यूज करतो किंवा डिझेल यूज करतो, तर तुम्हाला एक आता लेटेस्ट न्यूज आता माहितीच असणार आहे की आता इराक आणि अमेरिकेचं युद्ध चाललेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे पेट्रोलचे प्राइस, पेट्रोलचा जो शॉर्टेज आलेला आहे ह्याला आपण आता काय करतोय, सफर करतोय।
मग हे पेट्रोल डिझेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या कधी ना कधी संपणार आहे. जास्तीत जास्त आपल्यासोबत ते 50 वर्ष असतील. मग ह्या 50 वर्षानंतर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याकडे पेट्रोल नाही, डिझेल नाही. मग आपण इथे काय करतो, ग्रीन एनर्जीचा यूज करणार आहोत आणि हेच सगळं आपण इथे काय करणार आहे 5व्या नंबरच्या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहे. मग ग्रीन एनर्जी म्हणजे काय, ग्रीन एनर्जीमुळे पोल्युशन होतं का नाही होत, कोणत्या कोणत्या ग्रीन एनर्जीचा आपण वापर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये म्हणजे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी ह्यामध्ये करणार आहोत. या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्क्स. खूप सोपा चॅप्टर आहे, छान चॅप्टर आहे. या चॅप्टरची व्यवस्थित तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला इथे 6 पैकी 6 मार्क्स पडायला कुठेही अडचण येणार नाही. आता आपण येतो 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे कुठला, ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर बघा एक सोपं उदाहरण घेऊयात. आपण जर उदाहरण घेतलं तर माणूस आणि कॉकरोच, झुरळाचं उदाहरण घेतलं तर हे दोघे पण ॲनिमल्स आहेत. पण ह्या ॲनिमल्सच्या शरीराच्या रचनेमध्ये खूप फरक आहे, बरोबर आहे का. आणि मग त्या शरीराच्या रचनेनुसार पाठीचा मणका आहे की नाही यानुसार वेगवेगळे काय केलेत, ॲनिमल्सला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलेले. आणि हाच तो स्टडी आहे ॲनिमल क्लासिफिकेशन की ज्याचं वेटेज आहे 6 मार्क्स. पुन्हा मी सांगते, हा चॅप्टर पुन्हा तुम्हाला 11वी-12वी साठी इम्पॉर्टंट आहे, कारण ॲज इट इज तुम्हाला 11th-12th मध्ये ह्या चॅप्टरचा सेम तसाच स्टडी करायचा आहे. कारण किंगडम, सब किंगडम, फायलम वगैरे जे असेल हे बदलत नाहीत. जे तुम्ही 10th मध्ये लर्न केले तेच तुम्हाला 11th-12th मध्ये रिपीट करायचे. त्यामुळे हा चॅप्टर खूप छान आहे, सोपा आहे आणि हा चॅप्टर पुन्हा तुम्हाला 11वी-12वी साठी पण उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ह्या चॅप्टरला अजिबात स्किप करायचं नाहीये. हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे तुम्हाला 11वी-12वी मध्ये अडचण येणार नाही. आता आपण येतो 7 नंबरच्या चॅप्टरकडे. तो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी फॉर 6 मार्क्स. आता इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रोबायोलॉजीतून फायदे आपल्याला काय काय झाले, कोणते प्लांट्स आहेत मायक्रोबायोलॉजीचा वापर करून आपण डेव्हलप केलेले, बरोबर आहे का. वेगवेगळ्या स्पीसीज असतील, वेगवेगळ्या आपण काय केले ते जाती, वेगवेगळ्या झाडांच्या, वाहनांच्या वेगवेगळ्या जाती विकसित केलेल्या आहेत. याबद्दल ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर पुढचा चॅप्टर येतो चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. हा पण छान चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे. याचं वेटेज आहे 6 मार्क्स. हाही चॅप्टर आपल्याला इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हाही चॅप्टर व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. सगळे थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत. थेरी जर तुमची प्रिपरेशनची पद्धत चांगली असेल आणि तुम्हाला जर थेरॉटिकल कंटेंट आवडत असेल तर तुम्हाला पेपर 2 मध्ये 40 पैकी 40 मार्क पडायला अडचण येणार नाही. आता नेक्स्ट चॅप्टर 9th नंबरचा आहे सोशल हेल्थ. आता सोशल हेल्थ मध्ये आपल्याला काय लर्न करायचंय बघा. हेल्थ आपण आपली प्रत्येकाची वैयक्तिक हेल्थची आपण काळजी घेतो. पण एक उदाहरण बघा, आपण आपल्या घरामध्ये एकदम स्वच्छता ठेवली, पण घराच्या बाहेर जर बाहेर सगळा कचरा असेल, बाहेर बऱ्याच गोष्टी तुमच्या व्यवस्थित नसतील, तर तुमची वैयक्तिक हेल्थ किती जरी चांगली असेल, सेल्फ हेल्थ, तरी पण सोशल हेल्थ तुमच्या बॉडीवरती अफेक्ट करतं. आणि त्यामुळे सोशल हेल्थ खूप महत्वाची. आणि हा चॅप्टर पण इझी चॅप्टर आहे. त्या चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्क्स. आता लास्ट चॅप्टर सेक्शन 2 मधला, सायन्स मधला जो येतो तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर्स म्हणजे आपत्ती आपल्या बाबत घडत असतात. जसे की नैसर्गिक आपत्ती असतील, भूकंप आला, फ्लड, पूर आला असेल, अचानक दुष्काळ पडला असेल, ह्या गोष्टी असतील, किंवा मॅनमेड काही तुमच्या डिझास्टर्स असतील, जसे की ऍक्सिडेंट झाला, बॉम्बस्फोट झाला. मग अशा वेळी आपण एक सिटीजन, इंडियन सिटीजन म्हणून काय करू शकतो, काय केलं पाहिजे, यावरती चर्चा या चॅप्टरमध्ये मिळणार आहे. आणि चॅप्टर हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं नाही की फक्त इथले मार्क्स पाडायचे म्हणून, तर होल लाईफसाठी आपल्या पूर्ण आपण पुढे जे काही आयुष्य घालवणार आहोत त्यासाठी सुद्धा हा चॅप्टर महत्वाचा आहे, की ज्या चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्क्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे चॅप्टर 1 ते चॅप्टर 10 पर्यंत जेवढे काही चॅप्टर आहेत त्या सर्व चॅप्टरवरती आपण मार्क्स किती असतील प्रत्येक चॅप्टरला यावर चर्चा केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात काय बघितले, सायन्स 2चा 40 मार्क्सचा जो पेपर आहे 10 चॅप्टरवरती बेस असणारे व प्रत्येक चॅप्टरचं आपण काय केलेले मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघितलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.